यवतमाळमध्ये विज्ञान दिनाच्या निमित्तानं जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थी आणि शिक्षक प्रकल्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात यवतमाळसह वर्धा जिल्ह्यातील 129 विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग होता. अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत विविध शाळांमधील स्थापन केलेल्या अटल टिंकरिंग लॅब माध्यमातून नव उपक्रम आणि कौशल्य आधारित शिक्षणाला चालना मिळावी यासाठी जिल्हास्तरीय विद्यार्थी शिक्षक प्रकल्प प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलं होतं. या जिल्हास्तरीय प्रदर्शनाचे अध्यक्ष डाएटचे प्राचार्य डॉक्टर रमेश राऊत होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी डॉक्टर शिल्पा पोलपेल्लीवार, विस्तार अधिकारी प्रणिता गाढवे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी कौशल्य आधारित शिक्षण क्षेत्रातील कार्य, राष्ट्रीय शिक्षण धोरण, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा याबाबत मार्गदर्शन केलं. या प्रदर्शनात सहभागी विविध शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. यात यवतमाळ जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्यातील 14 शाळेतील 85 विद्यार्थी आणि 44 शिक्षकांनी सहभाग नोंदवला. या प्रदर्शनात एकूण 50 अभिनव नमुने सादर करण्यात आले. यामध्ये 20 शाळांमधील प्रत्येकी 3 शिक्षकांसाठी 6 प्रशिक्षण सत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रशिक्षण आणि प्रदर्शनात इलेक्ट्रॉनिक्स, यांत्रिकी आणि डिजिटल साक्षरता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं.